लेट्स स्टार्ट. चला आजचा पण ब्लॉग आणि येताना पण ब्लॉग बनवू आपण, काही टेन्शन नाही. अरे यार टट्टी गाडी सर्विस झाली ते पण मला समजत नाही बाबा, कारण का एवढा नॉलेज नाही मला गाडी बिडीबद्दल. बघूया का होतंय. हेल्मेटला निघालाय, डोक्याच्या बाहेर गेलाय पूर्ण यार. लोक बघत बसतात रे बबन्या. कोई बात नाही, बघू दे. बघण्यासाठी तर लावला कॅमेरा. चला, आणि दिवस पण मस्त वाटते, पावसाळा ना. अरे वा बमणी वाटतं पावसाळा. वाढ दिले जायला दे तरी वाढ, मी तरी जाईल सगळ्या. अय्यो रामा पापा. शाबाश. ही गाडी बादशा वाटते, हीच घेऊन ऑफिसला गेलो मग आयुष्य गावात मजा येईल रे. मजा येईल, भारी वाटते, लय भारी वाटते. चल ना चल ना. बस भी इसके पीछे नहीं रहने के, नहीं तो धूल भी उड़ती है आँख पे, इसलिए जितना जल्दी हो सके उतना जल्दी भाग जाओ. शी शी यार, धूल धूल शी तोबडायला लागते पूर्ण ना धूल ना. म्हणून मी वायझर लावतो, पण वायझर लावला ना आवाज एकदम बरोबर आहेत ना रे बाबन्या. जाऊ काय, जाऊ दे काय नाही. व्हिडिओ चालू आहे ना, नाही तर पोपट व्हायचा फुकट. एक तर माझा 2-3 वेळा पोपट झालेला आहे. का मी मस्त इकडं बडबडते आणि व्हिडिओज बंद आहे भाई. पोपट, आणि त्याच्यामध्ये किती भारी भारी सीन येऊन गेले, तर दुःख होतं रे असं जर काय झालं मग. कारण का एवढा आपण बडबड करायचं आणि परत अय्यो रामा. आज डेलीच्या 2 व्हिडिओ येतील मला. ॲक्च्युली तुम्ही कंटाळू नका बघायला, बघा बघा तुम्ही बघा, कंटाळू नका, मी ते सांगा. हे या डोळे तेवढे झुल जाते, काय सांगू तुम्हाला. लय धुल जाते, काहीतरीच धुल जाते. बरं माझा मित्र गेलाय आता फिरायला, बघू आता. तो पण व्हिडिओ बनवणार आहे, त्याला पण मला मोठं ब्लॉग वगैरे बनव, मस्त काम 25 कर. रिक्षावाल्या थांबायला का दे जरा. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. खरं सांगू तर मला काहीच वाटत नाही यार, सर्विस झाले बघ. चाईन ऑइल टाकला वाटतं आणि नुसतं पैसे चेक करायला पाहिजे एक दिवस सर्व्हिस सेंटरला जावं, म्हणजे दुसऱ्या सर्व्हिस सेंटरला जायचं. ह्याची सर्व्हिस झाले का अशीच दिली मला तुझे लोकेशन. यार मला ना एक चांगला हेल्मेट घ्यायला लागेल, जेणेकरून ना भाई चांगला बरा वाटेल जरा. हे पूर्ण धूल जाते यार पूर्ण. विषय आहे ना ॲक्च्युली ना, बघू आपण बघू. माझा प्लॅन होता यार, पण जाऊ दे, तुम्हाला नंतर सांगतो. ॲक्च्युली
आपला पण असा कधीतरी जोडा होता, पण आपला आता सगळं फिसकाटलं आहे. तर आता आपलं काहीच कसं नाही. पोरी ना पोरी यांना ना काहीच बोलू शकत नाही. जाऊ दे, काय बोलायचं आहे ना. तर अरेंज मॅरेज करायची गपचेगा, मी करिअरकडे लक्ष द्या, बाकी काहीच नको आपल्याला. बाई लय केले हे नाटक यांचं. यांना मित्र पाहिजेत साल्यांना, टाटापटाला मित्र पाहिजे. जाऊ दे शिव्याच्या तोंडात. पण बघा ना वातावरण, बघा ना बाबण्या वातावरण, याला बोलतात बाबूच्या वातावरण. अरे जा 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 आवाज जा जा, धाम 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 बाई, नाही तर मला ढोकशील बदन्या. एवढा मोठा कंटिन्यू रे गस आहे. पण मला ह्या गाड्या मला लय आवडतात, लय म्हणजे लय. कारण का आय लव्ह दिस फेअरिंग बॅग या. आणि याची फेअरिंग मी RC200 करणार होतो, पण ॲक्च्युली ना ते लय टाईम लागतो. ॲक्च्युली याच्या फेअरिंगची लय खर्च आहे. आपण आफ्टर मार्केट मस्त करायचं, 1 नंबर 200 रुपयामध्ये काम बघण्या. बघू आपण कधीतरी ऑर्डर करू. रे जहाँ से अच्छा हिंदुस्तान. आता मला कंटिन्यू कॅमेरा ऑन ठेवायचा भाई गाडीवर. जेव्हा जिथं जाईल मी तिथं तर मला व्हिडिओ बनायचे. दॅट सेट, दिस इज माय रूल. जिथं गाडी फिरीन मी तिथं मला कॅमेरा ऑन ठेवायचे. निखिल दॅट का कंटेंट इज विदाउट कॅमेरा ऑफ इज. अरे सॉरी, मला इंग्लिश नाही येत रे, मी असंच मुद्दाम बोलतो. Oh yeah. आणि मला आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव लिहायचं यार, पाठी नाही तर इथं कुठेतरी या फेअरिंगवर. जेव्हा आता रिडीम करायला जाईल ना मस्तपैकी, तेव्हाच करेन, टाकेन मस्त. ती 2-3 ठिकाणी टाकेन मस्त, म्हणजे कसं दिसायला पाहिजे रे. होंडा सिटीच्या पुढे जाऊया. सॉरी भाई, होंडा सिटीच्या पुढे जाण्याच्या आता ठोकलो असतात होंडा सिटीला. निखिल तू म्हणून चुत्यागिरी करू नको रे, घाई नको करू. घाई करशील तर पडशील. बरं वाटतंय रे, हा असाच वातावरण राहू दे कंटिन्यू. अरे किती बरं वाटतं. लय बरं वाटतं, काहीतरी बरं वाटतं. आणि मस्त वाटतं रे, म्हणजे ऊन नाही, काय नाही, ताण नाही, पाणी नाही, झाड नाही. अरे बाप रे. आणि इकडं राहायचं म्हणजे ओ माय गॉड, किती शिंक आली मला, शिंक आली. आय गो देवा, सॉरी गाईज. परत आले. आय गो, लोक बघत बसतील काय यार. जाऊ दे, अरे सर्दी आहे मला बच्चा. पाऊस कधी पडतोय, पावसातले ब्लॉग, परत घुमायचे दिवस सगळं आपण कॅप्चर करू. बघ माझा मित्र मस्त फिरते आता, त्याची तर मजाच मजा आहे भाई. तो पण बोला मी पण ब्लॉग बनवणार बच्ची. त्याने पण मस्त फुल सिस्टम घेतला आहे, काय टेन्शन नाही.
ही गाडी परत मी घेऊन जाईन, सांगेन याच्यात कूलंट का नाही, नाही तर फोन तर लँड याच्यामध्ये कूलंट का नाही भाई. कारण का कूलंट तर भेटतोच यार मोस्टली यार. बोला फर्स्ट गिअर कसला पाव बघूया. इथे लोक तर उन्हामध्ये गाडी लावतात, पण ॲक्च्युली काय आहे ना, आता ऊन नसतं जास्त तरी, तर इथे एवढी सावली असते ना, एक नंबर ना माझा गोट्या गोट्या. बघ डॉगी बघा, सगळे स्टँडर्ड लोक आहेत रे, काय बोलणार. मिल गया अपने को गेट पास, तो मिलता ही है. ओह ये अरे मी पण गाडी काय चालत आहे जरा हालो चालव. इथं ठेवतो या. सरकते सरकते. सर्विस मला नाही माहीत झाले का नाही, पण दिसतंय चेन विन क्लीन केले आणि कूलंट नाही त्याच्यामध्ये, प्लस क्लिनिंग पण नव्हती. मी तिथं जाऊन त्याला बोललो वॉश कर मस्त. काय असं दिलं यार, कसं बी सर्विस बोलल्यावर यार जरा तरी क्लीन करून देतात का नाही. थोडासा तरी क्लीन करून दिलं असतं ना, हेडलाईट वगैरे हे पॅनल वगैरे काहीच नव्हतं. आहे तसं होतं दिलं तर. त्याला बोललो पहिले मला क्लीन करून दे चांगले, टायर वगैरे फेअरिंग वगैरे सगळं. आणि हे हेडलाईट तर मला अजिबात नाही आवडत, कारण का इथे एवढी हीट होते ना, एवढी हीट होते. बघा किती हीट झाले. एक अंडा त्याच्यावर टाकला नसा बॉईल करून तर असं ऑमलेट बनल त्याचा. आणि DRLचं बघूच नका, एक नंबर. LED कशी, LED नॉर्मल असते ना, हीट न होत. एक क्लॉथ आहे माझ्याकडे बघू यार, किती ह्या झाली गाडी. मी जरा पण केअर नाही करत गाडीची, खरंच मला करायला पाहिजे यार. बघा आता किती किती नीट अँड क्लीन झाला तो. मला नाही, मला स्वतःला या गाडीची काळजी घ्यायला लागेल, दुसरा कोण घेणार आहे. फुकट यार, नंतर काय लफडा म्हणजे. आता मी पुसतोय म्हणून पुसतोय, पण आज संध्याकाळी घेऊन जातो आहे कसं. बघा फक्त मला हे वाटतंय का इकडं त्यांनी खोललं जरा, हे बघा पूर्ण डाग आले ते यार. बघायला लागते यार, पूर्ण डाग राहिले यार गाडीची पूर्ण यार. वाट लागली. चला पण पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी बस दॅट्स इट. आपली व्हिडिओ फक्त कंटेंट तर असणार आहे त्यामध्ये, प्लस बघूया आता. गाडी आपल्याला ब्लॅक करायची होती, पण करूया संडे, बघू संडेला टाईम भेटला तर मस्त करूया. ओके ठीक आहे, बाय, टेक केअर.